नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 16 जुलै 2025। चला तर मग आजच्या चालू घडामोडी पाहूयात। आजचा पहिला प्रश्न आहे, अलीकडेच जागतिक मलाला दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे 12 जुलै। ओके, ऑप्शन ए 12 जुलै। तो कशामुळे साजरा करण्यात येतो त्याची थोडक्यात माहिती घेऊयात आपण। 12 जुलै हा दिवस मलाला युसुफजईचा वाढदिवस आहे आणि याच दिवशी 2013 मध्ये तिने संयुक्त राष्ट्रामध्ये भाषण केले होते। त्यामुळे हा दिवस जागतिक मलाला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। ओके, ज्यामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी तिच्या कार्याचा गौरव केला जातो। ओके, तर चला पुढचा क्वेश्चन घेऊयात। मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन्यजीव ट्रॅकिंग आणि देखरेखीसाठी महाराष्ट्र सरकारने कोणती AI संचालित प्रणाली वापरात आणली आहे? ओके, तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी मार्वेल। ओके, थोडीशी माहिती घेऊया त्याच्याबद्दल। मार्वेल म्हणजे महाराष्ट्र ॲडव्हान्स्ड रिसर्च अँड विजिलन्स फॉर एन्हान्स्ड लॉ एन्फोर्समेंट। ओके, तर ही एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आहे जी की महाराष्ट्र पोलिसांकडून लागू करण्यात आली आहे। ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवा। आपण घेऊयात पुढचा प्रश्न। प्रश्न तिसरा आहे, 2025 सालासाठी चिंता रवींद्रन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ओके, तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी शरणकुमार लिंबाळे। ओके, तर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे। ओके, तर थोडीशी माहिती घेऊयात। शरणकुमार लिंबाळे जे आहेत हे लेखन दलित ओळख यांचे लेखन जे आहे ते दलित ओळख, समानता आणि सामाजिक न्याय या विषयावर केंद्रित आहे, ज्यामुळे त्यांची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे। ओके, तर चला पुढचा क्वेश्चन घेऊयात। ऑपरेशन शिवा 2025 कोणत्या दलाच्या मार्फत सुरू करण्यात आले आहे? ओके, तर ऑपरेशन शिवा जे आहे ते भारतीय लष्कराच्या मार्फत सुरू करण्यात आलं आहे। ओके, तर चला ऑपरेशन शिवा म्हणजे काय ते पाहूयात थोडंसं। ऑपरेशन शिवा हा भारतीय सैन्याने सुरू केलेला एक विशेष सुरक्षा अभियान आहे, जो की 2025च्या अमरनाथ यात्रादरम्यान यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी राबवला जात आहे। ओके, चला पुढचा क्वेश्चन घेऊयात। हेम बहादूर मल्ल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ओके, तर हेम बहादूर मल्ल पुरस्कार ऑप्शन ए कल्याण श्रेष्ठ यांना जाहीर झाला आहे, यांना प्रदान करण्यात आला आहे। ओके, तर चला थोडीशी माहिती घेऊयात। हा जो पुरस्कार आहे तो न्यायिक नेतृत्व व संस्थात्मक विकसनशील योगदानासाठी देण्यात येतो। ओके, तर चला पुढचा क्वेश्चन घेऊयात। ही जी माहिती आहे ती अत्यंत महत्त्वाची असते मित्रांनो, ही काळजीपूर्वक वाचत जावा तुम्ही। ओके, 6वा प्रश्न आहे, नुकतेच 87वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी हरिकृष्णन। ओके, तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी हरिकृष्णन। ओके, तर चला 7वा क्वेश्चन आहे, मानवी हत्ती संघर्ष सोडवण्यासाठी गजमित्र योजनेला अलीकडेच कोणत्या राज्याने मान्यता दिली आहे? ओके, तर गजमित्र योजनेला अलीकडेच जे आसाम राज्य आहे या राज्याने मान्यता दिली आहे। ओके, तर 8वा क्वेश्चन पाहूयात आपण। ओडिशामधील सुखोई 30 MKI प्लॅटफॉर्मवरून DRDO आणि भारतीय हवाई दलाने कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? ओके, तर याचं उत्तर आहे ए अस्त्र। ओके, अस्त्रची चाचणी केली आहे। ओके, तर अस्त्र म्हणजे काय, तर भारतात बनवलेले एक अत्याधुनिक हवाई ते हवाई म्हणजेच एअर टू एअर प्रकारचे क्षेपणास्त्र आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात। नुकतेच
HSLने बनवलेले पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाज नौदलाला सामील झाले आहे, तर त्याचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे INS, याचं उत्तर आहे ऑप्शन सी, ओके, निस्तर. तर निस्तर हे नौदलाला सामील करण्यात आलं आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न 10वा आहे, विम्बल्डन 2025चा महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला आहे? ओके, तर महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए, इगा स्विएतेक. ओके, तर इगा स्विएतेकने हा महिला एकेरीचा विम्बल्डन 2025चा किताब जिंकला आहे. ओके, तर इगा स्विएतेक आहे पोलंडची. ओके, चला थोडंसं माहिती पाहूयात. इगा स्विएटेक ही पोलंडची आहे आणि यांनी 12 जुलै 2025 रोजी विम्बल्डन महिला एकेरीचे नाव जिंकले आहे. ओके, यांनी फायनलमध्ये अमेरिकेची अमांडा अनिसिमोवा यांना 6-0 या अतिशय प्रभावी मार्जिनने हरवले आहे. ओके, तर चला मित्रांनो, आजचे प्रश्न संपले आहेत. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.